नमस्कार निदेशक आणि प्रशिक्षणार्थ्यांनो, आज आपण टेस्टिंग आणि इव्हॅल्युएशन या विषयावर चर्चा करत आहोत, जी चांगल्या परीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल. वस्तुनिष्ठ प्रकार टेस्ट आयटमचे निकष उदाहरणासह स्पष्ट करा. चांगल्या टेस्टच्या वैशिष्ट्याचे वर्णन करा. वस्तुनिष्ठ प्रकार टेस्ट आयटमसाठी निकष. लहान उत्तर, बहुपर्यायी, जुळणारा प्रकार. लहान उत्तर प्रकार. लहान उत्तर टेस्ट आयटम पुरवठा आयटम आहेत ज्यात उमेदवारांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. लहान प्रश्नाची रचना फ्रेम अशा प्रकारे केली आहे की त्याला फक्त एक विशिष्ट उत्तर असणे आवश्यक आहे. विस्तृत व्याप्ती निबंध प्रकारातील प्रश्न लहान उत्तर प्रश्नांच्या संख्येत कमी केले जाऊ शकतात, ज्यांचे फक्त एक विशिष्ट उत्तर असणे आवश्यक आहे, 5 शब्दांपेक्षा जास्त नाही. लहान उत्तरासाठी निकष. प्रश्न अचूक आणि समजण्यासारखा असावा. ते थेट असावे. जर ते थेट उच्च प्रकाशात असेल तर अप्रत्यक्षपणे शब्दांचा अर्थ होतो ठळक किंवा अधोरेखित सह. प्रश्नाचा अर्थ अचूक उत्तर देणे असा असावा. ते संबंधित असावे. कामाशी संबंधित. काही तथ्ये हायलाइट करत नाहीत आणि उर्वरित तथ्ये विचारत नाहीत. कोणत्याही 2 वस्तुनिष्ठ प्रश्नांना परवानगी नाही, उदाहरणार्थ वाढ, कमी, खरे किंवा खोटे नाही. संक्षेप आणि चिन्हे बेसनुसार असणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त उत्तरे देण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ नये. मुख्य उत्तर 5 शब्दांपेक्षा जास्त नसावे. जुळणारे उत्तर प्रकार. हे देखील एक निवड प्रकार आयटम आहे. एकाधिक निवड टेस्ट आयटमच्या दुसऱ्या भिन्नतेमध्ये याचा विचार केला जाऊ शकतो. मॅचिंग टेस्ट आयटम प्रश्न खूप सोपे मानले जाते एकाधिक निवड आयटम पेक्षा, कारण तेथे विचलित करणारे उत्तर आहेत. या प्रकारात दिलेल्या पर्यायांमधून निवडींमधून योग्य उत्तर निवडावे लागते. सोप्या नाते पद्धतीने एकसंध घटक तपासणे खूप उपयुक्त आहे. रचना, दिशा आणि सूचना. जुळणाऱ्या आयटममध्ये आयटमची मालिका असते ज्याला परिसर किंवा विधाने म्हणतात. पर्यायी उत्तरांच्या मालिकेला प्रतिसाद किंवा पर्याय असे म्हणतात. प्रतिसादांपेक्षा परिसर मोठा असावा. जुळणाऱ्या उत्तरांसाठी निकष. आवश्यक असल्यास वर्णन किंवा स्टेम अनिवार्य नाही. जुळणारी स्थिती अनिवार्य आणि स्पष्ट असले पाहिजे. काय कशाशी जुळले पाहिजे. परिसर आणि प्रतिसादांना स्पष्ट शीर्षक असावे. परिसराची नावे नेहमी संख्यात्मक आणि उत्तरे अक्षरांसह ठेवावीत. परिसराच्या तुलनेत प्रतिसाद एक संख्या कमी असावा. इल्स्ट्रेशन, ग्राफिक्स नेहमी प्रतिसादाखाली असावेत. सर्व प्रतिसादांपैकी एक प्रतिसाद 2 परिसरांशी बरोबर जुळला पाहिजे. संख्यात्मक चिन्ह आणि प्रमाणित सूत्र प्रतिसाद अंतर्गत असावे. पर्यायाची संख्या किमान 3 किंवा 4 म्हणजे 3 ते 4 किंवा 4 ते 5 असावी. फक्त कामाशी संबंधित सामग्री विचारली पाहिजे. एकाधिक निवड चाचणी आयटम. हा प्रकार फक्त अखिल भारतीय व्यापार चाचणीसाठी वापरला जातो. सध्या हा निवड प्रकाराचा प्रश्न आहे. ही एक अतिशय लोकप्रिय वस्तुनिष्ठ प्रकार चाचणी आहे. या प्रकारात एक विधान दिले जाते आणि ते अर्थपूर्णपणे पूर्ण करण्यासाठी 4 पर्याय दिले जातात. एक की आहे, इतर 3 विचलित करणारे आहेत. विधान पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला सर्वोत्तम उत्तर निवडावे लागेल. सामान्यतः विधानाच्या क्रमांकासमोर निवडलेल्या विधानाचे पत्र लिहून प्रतिसाद दिला जातो. एकाधिक निवडीची रचना. त्यात स्टेटमेंट किंवा परिस्थितीचे वर्णन असते ज्याला आवश्यक असल्यास स्टेम म्हणतात. आणि मग प्रश्न उपस्थित आहे ज्याच्या पाठोपाठ पर्यायांची संख्या आहे, ज्याला पर्यायी किंवा पर्याय देखील म्हणतात. निवडलेले उत्तर की म्हणून ओळखले जाते आणि उर्वरित उत्तरांना विक्षेपक म्हणतात. याच्या खाली योग्य किंवा सर्वोत्तम उत्तर निवडा अशी दिशा दिली आहे. एकाधिक निवडीची रचना. स्टेम माहिती आणि प्रश्नांचा समावेश उत्तर फील्डमध्ये समाविष्ट आहे. 3 पर्याय आणि 1 की. दिशा, योग्य उत्तर निवडा किंवा सर्वोत्तम उत्तर निवडा. उत्तर फील्ड. ABCD की. ABCD. उदाहरण.
ड्रिलिंगसाठी होल्डिंग डिव्हाइस गोल बारमध्ये धरण्यासाठी आणि शोधण्यासाठी सर्वोत्तम ड्रिलिंगसाठी गोल बार डिव्हाइस निवडा. समायोज्य लोकेटर व्ही ब्लॉक पिन्स लोकेटर वेज टाइप लोकेशन योग्य आन्सर निवडा. की बी. एकापेक्षा जास्त पसंतीच्या आयटमचे निकष 4 निवडींपैकी 3 विचलित करणारी उत्तरे असावीत आणि 1 योग्य उत्तर असावे. ही 3 विचलित करणारी उत्तरे योग्य उत्तर जवळची असावीत. विचलित करणारी उत्तरे आणि बरोबर उत्तरांना फक्त ए, बी, सी, डी अशी नावे द्यावीत. लक्ष वेधून घेणाऱ्या उत्तरांचा जवळचा संबंध असावा, अन्यथा योग्य उत्तर वेगळे करणे सोपे आहे. विचलित करणारी उत्तरे लहान स्वरूपात असावीत आणि कमाल 6 शब्दांपेक्षा जास्त नसावीत. जर विचलित करणारी उत्तरे वाक्ये असतील तर ती एकतर मोठ्या ते लहान किंवा लहान ते मोठे अशा एकसमान पद्धतीने मांडली पाहिजेत. विचलित करणारे अंकीय मूल्य असल्यास ते सर्वोच्च ते सर्वात लहान किंवा सर्वात लहान ते सर्वोच्च एकसमान पद्धतीने मांडले जावे. की सामग्री किंवा शब्दांमध्ये भिन्न नसावी. वरील सर्व वरीलपैकी काहीही टाळले पाहिजे. नेहमी, कधीच नाही वगैरे शब्दांमध्ये कोणतेही संकेत नाहीत. दोन्ही ए आणि बी किंवा सी आणि डी टाळायचे आहेत. जर स्टेम प्रश्नाच्या स्वरूपात असेल तर ते प्रश्नचिन्ह चिन्हासह असावे आणि पर्याय नेहमी मोठ्या अक्षराने सुरू झाले पाहिजेत. जर स्टेम अपूर्ण वाक्याच्या स्वरूपात असेल तर निवड कालावधीसह समाप्त करणे आवश्यक आहे आणि स्टेमवर कोणतेही विरामचिन्हे नसावेत. जर ते अपूर्ण वाक्य असेल तर प्रत्येक पर्यायातील पहिला शब्द लहान अक्षराने सुरू झाला पाहिजे आणि प्रत्येक निवड कालावधीसह संपली पाहिजे. संज्ञा वगळता. चांगल्या चाचणीची वैशिष्ट्ये. चांगल्या चाचणीमध्ये खालील वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे. वैधता. चाचणी अभ्यासक्रमात शिकवलेल्या विषयावर आधारित आणि विशिष्ट परिस्थितीसाठी वैध असणे आवश्यक आहे. विश्वसनीयता. चाचणी विद्यार्थ्यांना त्यांच्या मानकांनुसार अचूकपणे आकलन करण्यास सक्षम असावी आणि चाचणी सुसंगततेसाठी सेट केली गेली आहे. वस्तुनिष्ठता. परीक्षेची रचना परीक्षकांची वैयक्तिक मते ठेवण्यासाठी केली गेली पाहिजे. जर उत्तरपत्रिका वेगवेगळ्या परीक्षकांनी तपासल्या असतील तर निकाल 5 ते 10% पेक्षा जास्त नसावा. भेदभाव करणारा. परीक्षेच्या निकालांनी विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम आणि सर्वात वाईट हे स्पष्टपणे सूचित केले पाहिजे. हे शिक्षकांना वर्गातील विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करण्यास मदत करते. सर्वसमावेशक. परीक्षेचा पेपर संपूर्ण अभ्यासक्रमात पसरलेला असावा. यामुळे कोणते विषय चांगले समजू शकतात आणि कोणते नाहीत हे शिक्षकांना कळू शकते. चिन्हांकित करणे सोपे. टेस्ट वाजवीपणे थेट किंवा सोपी आणि चिन्हांकित करण्यास सोपी असावी. निश्चित. प्रश्न अशा प्रकारे असावेत की एकच बरोबर उत्तर असावे. दृश्यमानता. चाचणी व्यवस्थापित करणे सोपे आणि सोपे असावे तपासण्यासाठी. या विषयांवर आपण स्पष्ट केले. वस्तुनिष्ठ प्रकार, टेस्ट आयटमचे निकष उदाहरणासह कसे स्पष्ट करावे, चांगली टेस्ट कशी दर्शवायची. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय आणि शिक्षणात विविध अध्यापन पद्धतीचा अवलंब करण्याचे त्याचे महत्त्व समजले असेल. आम्ही आमच्या पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय शिकू. तोपर्यंत संपर्कात राहा.